साखरेच्या पेशंटनी कोणती फळे जास्त प्रमाणामध्ये खाऊ नये? नंबर 1 वरती आहे आंबा. आंब्यामध्ये नैसर्गिक साखर जास्त असते. ग्लुकोज, फ्रुक्टोज, सुक्रोज या साखर आंब्यामध्ये अधिक प्रमाणामध्ये असतात. एक आंबा जरी आपण पकडला तरी त्याच्यामध्ये 40 ते 50 ग्रॅम कार्बोहायड्रेट असते. एवढी जास्त साखर आंब्यामध्ये असते. त्यामुळे साखरेच्या पेशंटनी शक्यतो जास्त आंबा खाऊ नये. जेवढा आंबा जास्त पिकेल तेवढी त्याच्यामध्ये जास्त साखर असणार आहे. नंबर 2 चिक्कू. चिक्कूचा रस मधुर आहे. चिक्कूचा ग्लायसेमिक इंडेक्स ही जास्त आहे आणि ग्लायसेमिक लोड ही जास्त आहे. म्हणजे तो अत्यंत जास्त वेगाने आपली साखर वाढवत असतो. त्यामुळे साखरेच्या पेशंटनी जास्त प्रमाणात चिक्कू खाऊ नये. नंबर 3 द्राक्षे. 100 ग्रॅम द्राक्षामध्ये 15 ते 18 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स असतात. म्हणजे द्राक्षामध्ये खूप जास्त शुगर आहे आणि तुम्ही एका वेळेस जास्त द्राक्षे खाता त्यामुळे जास्त शुगर वाढते. त्यामुळे साखरेच्या पेशंटनी द्राक्षे खायचे झाल्यास फक्त 7 ते 8 द्राक्षे खायची आहे. नंबर 4 सीताफळ. सीताफळ चवीला खूप गोड असते. त्यामुळे एका वेळेला पूर्ण सीताफळ आपल्याकडून खाल्ले जाते आणि म्हणून अचानक साखर स्पाइक होते. डायबिटीसच्या पेशंटनी खूप कमी प्रमाणामध्ये सीताफळ खायचं आहे. नंबर 5 पिकलेली केळी. जशी जशी केळी पिकली जातात तसे त्यातील स्टार्चचे रूपांतर साखरेमध्ये होत असते आणि आपली साखर वाढत असते. त्यामुळे जेवढी जास्त पिकलेली केळी खाणार तेवढी डायबेटिकच्या पेशंटमध्ये साखर वाढणार आहे. त्यामुळे अत्यंत कमी प्रमाणामध्ये आणि थोडीशी कच्ची असलेली केळी खायची आहे. नंबर 6 अननस. अननस चवीला अत्यंत कमी गोड असला तरी सुद्धा त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये साखर असते. अननसचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त आहे त्यामुळे तो आपली साखर वाढवतो. जवळपास 100 ग्रॅम अननसमध्ये 12 ते 15 ग्रॅम कार्बोहायड्रेट म्हणजे साखर असते. त्यामुळे अननस देखील कमी प्रमाणात खायचा आहे. नंबर 7 कलिंगड. कलिंगडचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त आहे. कलिंगडमध्ये 90% पेक्षा पाणी जास्त आहे. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये आपण जास्त कलिंगड खातो. पण जास्त प्रमाणात कलिंगड खाल्ले तर तुमची शुगर वाढणार आहे. 1 ते 2 मोठे कलिंगडचे तुकडे जरी खाल्ले तरी त्याच्यामध्ये जास्त शुगर स्पाइक होणार आहे. त्यामुळे अत्यंत कमी प्रमाणामध्ये कलिंगड देखील खायचे आहे. वरील सर्व फळे डायबिटिकच्या पेशंटमध्ये जास्त शुगर वाढवणार आहेत. त्यामुळे खायचे जरी झाले तरी अत्यंत कमी प्रमाणात खावा. फळे आहे त्या नॅचरल फॉर्म मध्ये खावा. त्याच्यामध्ये वरून शुगर ऍड करू नका किंवा फळांचा ज्यूस देखील करू नका. तुम्हाला याबद्दल काहीही शंका असतील तर कमेंटमध्ये जाऊन मला फ्रुट्स असा मेसेज करू शकता किंवा माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी दिलेल्या लिंकवरती क्लिक देखील करू शकता.